सार्थ मनाचे श्लोक परिपूर्ण निरूपणासहित वामन देशपांडे. श्लोक 142. अहंकार असेल तर परमेश्वर दर्शन नाही. कळेना 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 ढळेना, ढळे ना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना मिळेना मिळेना. ज्यांच्या मनात श्रद्धा नांदत असते, ज्यांच्या मुखातून अखंड नामस्मरण स्त्रवत असतं, ज्यांच्या मनात प्रकाशाची दिवेलागण झालेली असते, ज्यांना संत सज्जनांचा सहवास सतत हवा असतो, त्यांना परमेश्वराचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपलं एकूण अस्तित्व ज्ञानाच्या मार्गावरून चालत चालत भक्तीच्या कळसाकडे झेपावं लागतं. परंतु समाजात अशी श्रद्धेय माणसं खूप कमी असतात. संशयाची पिशाच काहींच्या शरीरात नांदत असतात. सतत श्रद्धेय माणसांवर हल्ला करीत संशयाच्या गडद अंधाऱ्या रानात वावरण्याची या अश्रद्ध माणसांना सवय लागलेली असते. त्यामुळे होते काय की सद्वस्तूंचे, सत्कर्माचे, ज्ञानमार्गावरून चालत राहण्याचे ज्ञान त्यांना कदापिही होत नाही. मनात सतत संशयाची भूतं नृत्य करीत राहतात. त्यांना परमेश्वराचं दर्शन कधी होणार तर नाहीच, परंतु सत्याचं दर्शनसुद्धा कदापि होणार नाही. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हा विचार जरा वेगळ्या पातळीवर आपल्या मनाला समजावून सांगत आहे. समर्थ म्हणतात की माणसाने कितीही प्रयत्न केला तरी जर तो परमेश्वर भक्तीच्या मार्गाने जायला तयार नसेल तर त्याला अंतिम सत्याचं दर्शन कसं होणार? कारण संशय पिशाच त्याच्या मनात थैमान घालत असतात. ज्यांच्या मनाच्या गुहेत केवळ भन्नाट काळोख आहे, त्या माणसांच्या पाशीच केवळ संशयाची जाळी विणली जातात आणि त्या जाळ्यात अहंकाराचा वारा कोंडला जातो. वारा कधीही कुठेही कोंडला जात नाही, हे जरी कितीही सत्य असले तरी अहंकाराचा वारा मात्र मनाच्या काळोख्या गुहेत कोंडला जातो आणि त्यामुळे परमेश्वरी संपर्क कधीच होत नाही. कितीही प्रयत्न केला तरी अहंकार नष्ट होत नाही आणि जिथे हा अहंकार आहे तिथे बळाने कधीही परमेश्वरी दर्शन होत नाही. आत्मवस्तू जबरदस्तीने कदापिही मिळत नाही, हे समर्थ आवर्जून सांगत आहेत. यासाठी नम्रता हवी, प्रेम हवं आणि निसंशय मन हवं. श्लोक 143. अविवेकी माणसांना ठेच लागणारच. अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हित ते आकळेना, परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे. बरीच माणसं एका भ्रमात वावरत असतात. त्यांना वाटतं की जगातलं सर्व शहाणपण आपल्या पाशीच एकवटलं आहे. सत्य म्हणजे काय आणि असत्य म्हणजे काय याची यत्किंचितही जाणीव त्यांना नसते. म्हणून तर ही माणसं भ्रमाच्या भोवऱ्यात सापडतात आणि तळापर्यंत खेचली जातात. याचं कारण काय तर अज्ञानाच्या प्रदेशातून ती सतत चालत राहतात, अयोग्य मार्गावरून चालत राहतात. कुणी जर हातात दिवा घेऊन त्यांना मार्ग दाखवायला गेले तरी त्यांना सद्बुद्धी होत नाही की आपण त्या मार्गावरून प्रवास करावा. एक वेळ सद्बुद्धी नसली तरी चालेल, पण निदान दुर्बुद्धी तरी असू नये. भ्रमात वावरणारी माणसं दुर्बुद्धीच्या काठाकाठानेच प्रवास करायला लागतात आणि शेवटी व्हायची ती फसगत होतेच. खऱ्या खोट्याची परीक्षा करायची नाही आणि पिसं लावून हिंडायला लागायचं. यश कसं मिळणार? निर्बुद्ध आणि जातीवंत अडाणीपण सोबतीला घेऊनच ही माणसं जन्माला येतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा घोळ होतो. हे सारे समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, जी माणसं अविद्येच्या दाट काळोखात चालायला लागतात, प्रकाश नाकारतात, त्यांना रक्तबंबाळ करणाऱ्या
ठेचा या लागणारच. या अविद्येच्या काट्याकुट्यांनी गच्च भरलेल्या दाट अरण्यातून चालणाऱ्या माणसांना स्वहित कदापिही कळत नाही. या देहावर प्रेम करणारी आणि देहाचे सारे विकारग्रस्त चोचले पुरवणारी ही माणसं अविद्येच्या काळोखात वावरणार नाही तर कुठे जाणार? ती भ्रमाच्या चक्रीवादळात हेलकावे खात राहतील, पण भ्रमात राहणे सोडणार नाही. संशयग्रस्त माणसंच शेवटी भ्रमात राहतात आणि आयुष्यभर भ्रम जोपासत राहतात. समर्थ म्हणतात की यांना खरे खोटे काहीच कळत नसल्यामुळे कडोसरीला खोटे नाणे लावून बाजारात खपवायला जातात आणि थप्पड खाऊन येतात. हे नाणे खोटे आहे हे सत्य ज्यांना कळत नाही, जो स्वहित चुकला त्याचा कार्यभाग शेवटी बुडतो हेच खरे. श्लोक 44. आयुष्यातले भ्रम, अंधकार, अज्ञान व भ्रांती. जगी पाहता साच ते काय आहे, अति आदरे सत्य शोधूनी पाहे. पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भ्रांती अज्ञान हे सर्व मोडे. श्लोक 144. भोवती दाट अंधार असला तरी आपल्याला एवढे कळायला हवे की जर आपण प्रकाश देणारा दिवा लावला तर हा अंधार नष्ट होतो. अंधार म्हणजे अज्ञान आणि प्रकाश म्हणजे ज्ञान. अज्ञानाचा अंधार हा ज्ञानाच्या प्रकाशानेच नष्ट होतो. ज्याला कळतं की मी अज्ञानी आहे त्याला निदान एवढं तर ज्ञान व्हायला हवं की तो अज्ञानी आहे. आपण अज्ञानी आहोत एवढं जरी कळलं तरी ते अज्ञान दूर करण्यासाठी माणूस निदान प्रयत्न तरी करतो. याचा एक अर्थ असा की ज्ञानाचं दर्शन झाल्याशिवाय अज्ञान सापडणार नाही. तसं पाहिलं तर अज्ञान आणि ज्ञान या पलीकडे सत्य परमेश्वरी रूपात उभं राहतं. त्या सत्याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे असते. परंतु माणसं सत्याचा शोध घ्यायला तयार नसतात. केवळ तात्कालिक सत्य शोधून सुद्धा सत्याची जाणीव होते, परंतु ती तात्कालिक जाणीव असते. थोडक्यात अंतिम सत्याच्या दिशेने प्रवास करणे महत्त्वाचे. समर्थांनी हे सारे प्रस्तुत श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. समर्थ म्हणतात की प्रत्येकाने परमेश्वरी अस्तित्वाचा शोध घ्यायला हवा. सत्याचा शोध घेतल्याशिवाय परमेश्वरी अस्तित्वाचा शोध लागतच नाही. त्यासाठी आपलं अंतःकरण शुद्ध करून जर आपण नामस्मरणाचा ध्यास घेतला, अष्टोप्रहर नामस्मरण केले तर अंतिम सत्याच्या दिशेने पावलं आपोआप पडू लागतात. सत्याचा शोध घेता घेताच आपल्याला परमेश्वराचं विराट दर्शन होतं आणि एकदा का तो घननीळ श्रीराम आपल्याला प्रत्यक्षात भेटला की भ्रम कुठे जातील, कधी वितळून जातील कळणार सुद्धा नाही. एकदा का आयुष्यातले भ्रम संपले की अंधकार संपला, अज्ञान संपलं, भ्रांती संपली. एकदा का सूर्य उगवला की अंधार पळून जातो, तसं एकदा का अंतिम सत्य कळलं की सर्व वाईट गोष्टींचं आपोआप उच्चाटन होतं. एकदा का अविवेकाची काजळी दूर झाली की विवेकाचा केवळ उजेडच उजेड पडतो. तसं सत्याचं दर्शन झालं की परमेश्वर आपल्या हृदयातच आहे याचे अंतिम ज्ञान होते. श्लोक 145. अज्ञान, अहंकार आणि जन्म मरणाचा प्रवास. सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला. विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. श्लोक 145. शेवटी सुख सुख म्हणजे तरी काय, तर प्राप्त झालेल्या या आपल्या देहाला इंद्रिय गोचर आनंद देत राहणे. हा जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला या इंद्रिय गोचर आनंदाव्यतिरिक्त काही आनंद आहे याची जाणीवच नसते. खूप उत्तम खायचे, खूप उत्तम कपडे घालायचे, राहायला उत्तम जागा मिळवायची, सुखाची व्याप्ती त्यांची मग केवळ संसार सुखाशी जाऊन भिडते. आपले छोटेसे कुटुंब आणि त्यांना हवे ते हवे तेव्हा मिळाले की मग सुखाची परमावधी झाली असं ही माणसं मानतात. परंतु यात काय अज्ञान भरलेले आहे याची जाणीव त्यांना कदापिही होत नाही. ही आकाशातली केवळ अभ्र आहेत याची जाणीव तर झाली नाही.
तर अथांग निळाभर अवकाशाची त्यांना हाक ऐकू येणार नाही. घननीळ श्रीराम आभाळव्यापी आहे हे जाणून न घेतल्यामुळे छोट्या छोट्या ढगांच्या पुंजक्यांसारखे यांचे इंद्रियगोचर आनंदाचे पुंजके फिरत राहतात. हे सारे सांगण्यासाठी समर्थांनी प्रस्तुत श्लोकातून एक वेगळाच विचार दिला आहे. समर्थ म्हणतात की नाशवंत सुखाचे सतत चिंतन केल्यामुळे या शरीराला जीव प्राप्त झाला आणि हा जीव येतानाच अज्ञानाचा गडद अंधार आणि अहंभाव घेऊनच जन्माला आला. परंतु त्याचा उपयोग काय? हे दोन दुर्गुण घेऊन आपण जगू लागलो तर पुन्हा जन्म मरणाचा प्रवास करावाच लागतो. हे कळत कसं नाही? त्यापेक्षा मनातला आत्माराम विवेकाने जागृत करून आत्मस्वरूपाशी आपण तल्लीन झालो तर सुखाची व्याप्ती ही इंद्रिय गोचर नसून ईश्वरी नामस्मरणाशी निगडीत आहे हे कळल्याशिवाय राहणार नाही. स्वस्वरूपाशी लीन होऊन केवळ श्रीरामाच्या नामस्मरणात दंग झालात तर जीव खरोखरीच जन्ममरणाच्या यातनमय फेऱ्यातून सुटेल हे कळणे महत्त्वाचे. सुखाचा जन्म तेथे आहे. श्लोक 146. अभ्र येतात जातात पण अवकाश स्थिर. दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी. अकस्मात आकारले काळमोडी. पुढे सर्व जाईल काही न राहे. मना संत अनंत शोधूनी पाहे. श्लोक 146. आपल्याला डोळे असतात. त्या डोळ्यांनी आपण सभोवतालचा परिसर पाहत असतो. एकूणच जीवसृष्टी अगदी खालच्या मातीपासून वरच्या अनंत आभाळापर्यंतची सर्व दृश्यसृष्टी आपण आपल्या नजरेने अनुभवित असतो. परंतु आपण जे आपल्या डोळ्यांनी पाहतो ती सृष्टी आपली नजर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच दिसणार आहे. ही दृष्टी मात्र खूपशा लोकांना नसते. ही सारी सृष्टी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे आणि ती केव्हा नष्ट होईल ते सांगता येत नाही. आपली नजर मेली, आपल्या डोळ्यांतील ताकद संपली आणि आपण मृत पावल्यावर तर ती नष्ट होणारच आहे. परंतु ती स्वतः कधी नाश पावणार आहे हे जरी सांगता येत नसले तरी ती नाश पावणार याबद्दल शंकाच नको. हे सारे प्रथम समजून घ्यायला हवे. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की आकाशात अभ्र येतात जातात परंतु संपूर्ण अवकाश मात्र स्थिर आहे. त्या अवकाशाचा आपण वेध घ्यायला हवा. जे जे आकार धारण करते ते ते सर्व नष्ट होते. आकाराचा खेळ हा कधीतरी संपतोच परंतु निराकार परमेश्वर मात्र अनंत आहे. अंताच्या मागे लागण्यापेक्षा अनंताचा ध्यास घेणे अधिक अगत्याचे आहे. ही सारी सृष्टी प्रलयकालात नष्ट होणार आहे. मग या मोहाच्या सृष्टीशी जीव जडवून शेवटी त्या नाशालाच आपण मिठी मारणार ना? काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून समर्थ शेवटी आपल्या मनाला उद्देशून म्हणतात की बा माझ्या मना, त्या अपूर्व अशा घननीळ आभाळाव्यापी श्रीरामाचा ध्यास घे, अनंताचा ध्यास घे. दृश्य जगात मन रमवण्यापेक्षा अदृश्य अशा अविनाशी परमात्म्याचा वेध घे. तेथे परमशांती मिळेल. शाश्वत सत्याचा शोध घे. अशाश्वत जीवसृष्टीशी जीव जडवू नकोस. निराकार परमेश्वराला तू अवकाशव्यापी मिठी मार, त्यात तुझे कल्याण आहे. श्लोक 147. आकाशाचे ज्ञान हेच सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वज्ञान. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मीपणे ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत अनंत शोधूनी पाहे. श्लोक 147. जे जे म्हणून आकारात जन्माला येते ते ते कधी ना कधी तरी फुटते, तुटते, जागेवरून ढळते. परमेश्वराची माणसाने निर्माण केलेली मूर्तीसुद्धा कधी ना कधी तरी नष्ट होते. परंतु जे जे निराकारात आहे ते कधी फुटत नाही की
तुटत नाही. आकाराला छिन्नता आहे, परंतु निराकाराला मात्र छिन्नता नाही. या पंचमहाभूतांतून आकाराची दुनिया साकार झाली, म्हणून पंचमहाभूतांनी निर्माण केलेल्या या पंचमहाभूतांमध्ये आकार सृष्टी कधी ना कधी विलीन ही होतेच, हे समजून घेणे अगत्याचे आहे. त्यासाठी केवळ डोळे असून चालत नाही, तर दिव्यदृष्टी असावी लागते. विनाशाकडे केवळ आकारच जातो, हे एकदा का लक्षात आले की निराकारातील परमेश्वर आपल्याला जाणवू लागतो. सद्वस्तू ही या आकाराच्या पलीकडे उभी आहे. तिला दृश्याची सीमा नाही. पंचमहाभूत एकत्रित आल्यावर आकार तयार होतो, परंतु पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांना एकदा का तुम्ही समजून घ्या. सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वज्ञान कुठले, तर आकाशाचे ज्ञान होणे. सूक्ष्मातिसूक्ष्म तत्वज्ञान कुठले, तर आकाशाचे ज्ञान होणे. आकाश सर्व पृथ्वीला व्यापून पुन्हा उरले आहे. त्या आकाशाचा वेध घ्या. तो घननीळ श्रीराम त्या आकाशाला व्यापून आहे. या निराकाराला फुटणे ठाऊक नाही, तुटणे ठाऊक नाही, चलनाची गती नाही आणि ते कुठूनही ढळत नाही. या तारांगणाला कोण तोलून धरतो, हे एकदा का कळले की परमेश्वरी अस्तित्वाची जाणीव होते. परमेश्वरासारखे दुसरे काहीही या जगात नाही. बा माझ्या मना, तू या गोष्टींचा एकदा का शोध घेतलास की अनंताचा शोध तुला लागेल, आणि हा आनंद केवळ संत सहवासात आहे. परमेश्वराला जर तुला आकारातच पाहायचे असेल तर तू संतांचं दर्शन घे, पण निराकाराचा ध्यास सोडू नकोस. श्लोक 148. निराकाराला शब्दरूप देणे माणसाला अशक्यच. निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता सिणली वेदवाचा. विवेके तदाकार होऊन राहे, मना संत अनंत शोधीन पाहे. श्लोक 148. हे संपूर्ण विश्व म्हणजे दृश्य अदृश्यांचा विलक्षण असा खेळ आहे. सद्वस्तू निराकार आहे. दृश्य विश्वाला आकार निश्चितच आहे, त्यामुळे त्याचे शब्दात वर्णन करता येते. परंतु जे निराकार आहे त्याचे वर्णन कसे करणार? दृश्य वस्तूला आपण आकाशात पाहतो आणि तो आकार मनात साठवत राहतो. या आकाराला स्थळ काळाच्या मर्यादा असतात. अनंत अवकाशाला मात्र मर्यादा नसतात. सर्वसामान्य माणसाला केवळ आकाराची सवय जडलेली असते. ब्रह्मा, विष्णू, महेश व अनंत ब्रह्मांड जी आहेत ती नेमकी कशी आहेत, हे सांगता सांगता शेवटी लोकांनी आपली वाणी शिणली, अशी कबुली दिली. हे निराकार परब्रह्म कवेत घेणे सोपे काम नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या मनातला जो विवेक आहे तो जागा राहणं, सदैव टवटवीत राहणं फार अगत्याचं आहे. माणसाची भाषा ही आकाशाशी निगडीत आहे. निराकाराला शब्दरूप देणे हे माणसाला कधी जमत नाही. अपौरुषेय वेदांना जी गोष्ट जमली नाही, आणि म्हणून वेदांना सुद्धा नेती नेती असे म्हणावे लागले, तिथे मर्त्य जीवांची काय कथा. म्हणून समर्थ प्रस्तुत श्लोकातून एक गोष्ट आवर्जून सांगत आहेत की हे माझ्या मना, तू निराकारातल्या या परब्रह्माशी एकरूप होऊन जा. आकाराच्या मर्त्य जगात तू अजिबात रममाण होऊ नकोस. तू तुझ्या मनातला विवेक सतत जागा ठेव, त्यात तुझे कल्याण आहे. बा माझ्या मना, केवळ नामस्मरणाचा मार्ग हा अत्युत्तम आहे. त्या नामस्मरणाच्या मार्गावरून चालत राहिलास तर परब्रह्म स्वरूप कधीतरी तुला भेटेल, त्यातच केवळ आनंद साठलेला आहे. आकाराच्या या दृश्य जगापेक्षा निराकाराची सृष्टी अंतिम सुख, आनंद आणि शांती देते, हे कदापिही विसरू नकोस. श्लोक 149. ईश्वर नजरेच्या मर्यादांपलीकडे उभा. जगी पाहता चर्मचक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञानचक्षी न रक्षे. जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधूनी पाहे. श्लोक 149. प्रत्येकजण परमेश्वराला आकाशात शोधण्याचा प्रयत्न करतो,
परंतु हा परमात्मा निराकार आहे याची जाणीव फार थोड्यांना आहे. आपण या परमेश्वराला पाहण्याचा दुबळा प्रयत्न या मर्त्य डोळ्यांनी करणार. हे मर्त्य डोळे अमर्त्य परमेश्वराला कसे पाहू शकतील? पंचमहाभूतांच्या पलीकडे परमेश्वराचे रूप आहे आणि आपला देह हा पंचमहाभूतांनी वेष्टित आहे. त्यामुळे आपल्या डोळ्यांना परमेश्वरी स्वरूप दिसत नाही. सूक्ष्मातिसूक्ष्म परमेश्वर पाहण्यासाठी दिव्य दृष्टीची गरज आहे. थोडक्यात ईश्वरी दर्शन हा डोळ्यांचा विषय नसून तो आपल्या ध्यासाचा विषय आहे. परमेश्वराला भेटण्यासाठी तुम्हाला तळमळ लागायला हवी, तरच तो भेटेल. समर्थ हे सारे प्रस्तुत श्लोकांतून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की हे अतुलनीय परब्रह्म या डोळ्यांना कदापिही दिसणार नाही. आपल्या नजरेला पाहण्याची एक मर्यादा आहे आणि हा ईश्वर त्या नजरेच्या मर्यादांपलीकडे उभा आहे. परंतु ज्ञानमार्गाने मात्र परमेश्वराचे दर्शन घेता येते. ज्ञानचक्षु हा शब्दप्रयोग समर्थांनी प्रस्तुत श्लोकात केला आहे. परंतु परमेश्वराला जरी ज्ञानचक्षूंनी पाहायला गेले तरी तो एवढा व्यापक होत जातो की आपल्या नजरेच्या पल्याड केव्हा निघून जातो कळतच नाही. त्याला पाहता पाहता एवढा मोठा होतो की पाहणे हरपून जाते. समर्थांना एवढेच म्हणायचे आहे की निराकाराला मिठीत घेण्याची ताकद फार वेगळी आहे. आकाराला मिठी मारणं सोपंच आहे. परमेश्वर म्हणजे भोवती पसरलेले हे निळेभोर अवकाश असं जरी म्हटलं तरी आकाशाला मिठी कशी मारणार? निळ्याभोर आकाशात श्रीरामाची नक्षत्र पावलं उमटलेली दिसतात आणि हा घननीळ श्रीराम पाहणं एवढं सोपं नाही. म्हणून समर्थ म्हणतात की त्या अनंत सद्वस्तूचा शोध सतत घेत राहा. त्यासारखं सुख नाही. थोडक्यात परमेश्वराच्या वाटेवर लक्ष केंद्रित करा. त्यात आनंद आहे. सर्व मर्त्य गोष्टींचा नाद सोडून द्या आणि अमर्त्य गोष्टींचा वेध घ्या. श्लोक 150. परब्रह्म हे व्यक्ततेच्या पलीकडे. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ काही, नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाही, म्हणे दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत अनंत शोधूनी पाहे. श्लोक 150. प्रत्येकाला आकाराचे वेड असते. त्या आकाराने धारण केलेल्या विविध रंगाचे त्याला वेड असते. ज्याला जो रंग आवडतो त्या रंगावरून त्या माणसाचा स्वभाव आपोआप कळतो. ज्याला पांढरा रंग आवडतो तो सहसा सात्विक स्वभावाचा असतो, भक्तिमार्गी असतो. ज्याला तांबडा भरक रंग आवडतो तो रजोगुणांनी लिप्त असतो आणि ज्याचं काळ्या रंगावर प्रेम असतो तो तमोगुणांचा अंगीकार करणारा असतो. ही झाली रंगांची आवड आणि त्यावरून प्रकट होणारी त्या त्या माणसांची वृत्ती. आता साधकावस्थेचा विचार करायला लागले की एक गोष्ट लक्षात येते की साधकाचा प्रवास हा आकारातून निराकाराकडे सुरू झालेला असतो आणि साधकावस्था परिपूर्ण अवस्थेत गेली की आकारा निराकाराच्या पलीकडे, रंग जाणीवा आणि रूप जाणीवांच्या पलीकडे परब्रह्म आहे आणि ते दुसरीकडे कुठेही नसून आपल्या हृदयातच वास करते आहे याची आपोआप जाणीव होते. याचा अर्थ परब्रह्म गुणातीत आहे, आकारविरहित आहे याची तीव्र आणि सूक्ष्म जाणीव होते. हे सारे समर्थांनी प्रस्तुत श्लोकात वेगळ्या पातळीवर सांगितले आहे. समर्थ म्हणतात की हे परब्रह्म ही सद्वस्तू पिवळी नाही, पांढरी नाही की काळीभोर सुद्धा नाही. ती व्यक्त स्वरूपात नांदत तर नाहीच, परंतु ती अव्यक्त स्वरूपात सुद्धा नांदत नाही.
याचा अर्थ ती व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडे आहे. म्हणून समर्थ म्हणतात की केवळ संत वचनांवर आणि संत सहवासावर पूर्णपणे विश्वास आणि श्रद्धा ठेवून परब्रह्माचा शोध घे. संत सहवासातच केवळ त्या अपूर्व व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडे उभ्या असलेल्या परब्रह्माचे दर्शन होईल. या अनंत सद्वस्तूचा म्हणजेच त्या अपूर्व परब्रह्माचा हे माझ्या कृपाळू मना सतत शोध घे आणि त्या शोधातून जे समाधान मिळेल ते केवळ अपूर्व संत संगतीचा आनंद देऊन जाईल. थोडक्यात समर्थ म्हणतात की संत संगतीतच आयुष्य खर्च कर, तिथेच परब्रह्म एकवटलेले आहे. श्लोक 151. बा मना सतत हृदयात डोकावत रहा. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे. परी सर्वही सज्जना चेनी योगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे. श्लोक 151. माणसाचं मन ही एक अलौकिक अशी गुहा आहे. त्यात सद्विचारांची, सत आचारांची, सत्कृत्यांची कितीतरी रत्न दडलेली आहेत. फक्त ही मानवी मनाची गुहा ही देहाच्या वासनेने गुरफटून गेलेली आहे. ही वासनांची जाळी दूर करून, संशयाचा दगड दूर सारून जर ही मानवी गुहा उघडता आली तर केवळ रत्नांचा प्रकाश तिथे दाटून आलेला दिसेल. परंतु बहुतेक लोकांना आपल्या हृदयात ही अव्यक्त गुहा आहे हे ठाऊकच नसते. त्यांना सतत बाहेर धावणारं, सतत पळत राहणारं मन ठाऊक आहे. शरीरांतर्गत इंद्रियांशी एकनिष्ठ राहणारं, भावभावनांनी जखडलेलं मन ज्ञानपातळीवर जाणवत राहते आणि वास्तविक तिथेच संशय पिशाचांची वस्ती नांदत असते. हे मात्र त्या मनाला ठाऊक होत नाही आणि ते ज्ञात झाले तरी मन त्याकडे कानाडोळा करते, कारण मन अतिशय चंचल असते. समर्थ सतत या मनाच्या श्लोकांतून आपल्या मनाला हकारत राहतात आणि सतत म्हणतात की बा माझ्या मना, तू आत डोकावत राहा, बाहेर पळत बसू नकोस. आपल्या अंतर्मनात, आपल्या अंतरात्म्यात परमेश्वराचं स्थान आहे. त्याचा तू शोध घे, सत्याचा शोध घे, अनंत पसरलेल्या चिदवस्तूंचा तू शोध घे. ज्ञानस्वरूप जो आत्मा आहे त्याच्या सहवासात तू रममाण हो. वासनांच्या दलदलीत तू मनाचा चुरडा करू नकोस. या मनाच्या गुहेत लपलेल्या प्रकाशदायी आध्यात्मिक रत्नांचा शोध घे, तिथेच परब्रह्माचा शोध लागेल. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हा विचार जरा वेगळ्या पातळीवर मांडत आहे. समर्थ म्हणतात की या परब्रह्माचा शोध घेतला तर तो सापडल्याशिवाय राहणार नाही. फक्त असीम चिकाटी पाहिजे. आपल्या मनाला पुन्हा पुन्हा सांगायला हवे की शरीर सुखाचा वेध घेत बसलास तर केवळ दुःखालाच मिठी मारावी लागेल. त्यापेक्षा हे माझ्या मना, परब्रह्म हे आपल्या मनाच्या शांत गाभाऱ्यात स्थिर आहे हे तू जाणून घे आणि हा शोध केवळ संत संगतीतच लाभतो. म्हणून तू निश्चय कर आणि शाश्वत परमात्म्याचा शोध घे, तिथेच शांती आहे. श्लोक 152. परब्रह्म समजून घेणे हा बुद्धीचा खेळ नाही. बहुतां परी कुसरी तत्व झाडा, परी अंतरी पाहिजे तो निवाडा. मना सार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे. श्लोक 152. प्रत्येक जण आपल्या ज्ञानेंद्रियांनी विश्वाचा अनुभव घेत असतो. पंचमहाभूतांनी या देहाला आकार दिला आणि विश्वाला सुद्धा आकार दिला. या पंचमहाभूतांनी एकवटून आलेले दृश्य माध्यम हा आपल्या इंद्रिय गोचर अनुभवाचा भाग होऊन जातो. परंतु या दृश्य विश्वाच्या पलीकडे परमात्मतत्व नांदते आहे.
व्यक्ताव्यक्ताच्या पलीकडे नांदणारे हे परब्रह्म इंद्रिय गोचर अनुभवातून मांडता येत नाही. कारण त्याला आकार नाही, त्याला रंग नाही, त्याला संवेदना नाही. आणि सत्याचा शोध घ्यायचा म्हणजे या परब्रह्माचा शोध घ्यायचा. मग जर पंचमहाभूतांपलीकडच्या विश्वाचा शोध घ्यायचा तर या अथांग मनाचा शोध घ्यायला लागतो. आणि ह्या अथांग मनाचा प्रवास हा मूलतः इंद्रियगोचर अनुभव नाही याची जाणीव झाली की मग एक गोष्ट ध्यानात येते की इथे अनुभवापेक्षा संत संगत महत्त्वाची ठरणार. संत सहवास या निराकार परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. समर्थ म्हणूनच प्रस्तुत श्लोकातून आणखी एक विचार मांडत आहेत. समर्थ म्हणतात की आपण कितीही प्रज्ञावान बुद्धिवान असलो, कितीही कलासक्त असलो, कितीही चतुर असलो तरी शाश्वत परब्रह्माचा वेध घेता येत नाही. परब्रह्म समजून घेणे हा बुद्धीचा खेळ नाही, तर शुद्ध अंतःकरणाचा तो एक शोध घेणारा विलक्षण प्रवास आहे. शाश्वत परब्रह्म अनुभवायचं असेल तर संत सहवास आणि संत वचनांचा पहिल्यांदा अनुभव घ्यायला लागतो. त्यासाठी स्वच्छ व शुद्ध निष्कलंक मन हवं. संशयात्मा जिथे वास करतो तिथे परब्रह्माची पावलं उमटणार नाहीत हे कळायला हवे. म्हणजेच शुद्ध मन, शुद्ध आत्मा आणि शुद्ध अंतःकरण हवे, तरच संत सहवास घडतो. समस्त अनुभवापलीकडे शाश्वत सत्य उभे आहे. त्याला मिठी मारायची असेल तर साधक भक्तापाशी श्रद्धेचे विस्तारलेले बाहू हवेत आणि ते केवळ संत सहवासातच अनुभवायला मिळतात. श्लोक 153. अंतिम समाधानाच्या वाटेचा शोध. अंतिम समाधानाच्या पायवाटेचा शोध. नवे पिंडज्ञाने नवे तत्त्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचेनी योगे. श्लोक 153. बहुतेकांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीची ओढ लागलेली असते. ती ओढ मग भोग वस्तूंची असेल किंवा त्यागाची असेल. शरीर सुखाच्या अट्टहासापायी माणूस कुठल्याही गैरकृत्याच्या मागे धावू शकतो. ते सुख तो मिळवतो, परंतु शारीर सुखाच्या मर्यादा असतात आणि ते सुख चटकन विरघळून जाते याचे भान मात्र त्याला नसते. त्यामुळे मग पुन्हा दुःखाचे चटके सोसावे लागतात. ही झाली शारीर सुखाच्या अंधपणाची कहाणी. काहींना ज्ञानाची आणि कलेची ओढ लागते. ज्यांना ज्ञानाची ओढ लागते त्या ज्ञानप्राप्तीच्या कालखंडात तो खूप समाधानी असतो. एक विलक्षण आनंद तो निश्चित मिळवत असतो. जरी तो इंद्रियगोचर आनंद नसला तरी आत्मिक आनंद त्यात जुळूजुळू वाहत असतो. तोच आनंद कला निर्मितीच्या बाबतीत सुद्धा माणसाला मिळत असतो. कलेच्या आनंदातली बेहोशी तो निश्चितपणे अनुभवतो, परंतु ही कलानंदाची बेहोशी सुद्धा संपते. कलानंदात काय किंवा ज्ञानानंदात काय, परमेश्वराचं दर्शन होत असेल, काही काळ का होईना परमेश्वरी अस्तित्वाची चाहूल तो अनुभवत असेल, तर त्या चाहुलीला सुद्धा मर्यादा असतात. समर्थ हा विचार फार वेगळ्या पातळीवर प्रस्तुत श्लोकातून मांडत आहेत. समर्थ म्हणतात की बा माझ्या मना, पिंडज्ञान झालं काय किंवा तत्वज्ञान समजलं काय, ललित कलांच्या आस्वादाचा आनंद उमगला काय किंवा समाधी अवस्थेपर्यंत जाण्याची योगाची वाट लक्षात आली काय, त्यात कितीही समाधान लपलेले असले तरी त्यातून अंतिम समाधानाच्या पायवाटा सापडत नाहीत. त्यागाची कहाणी कितीही अनुभवली तरी त्यात जे समाधान मिळते त्यापेक्षा सर्वात जास्त आणि शाश्वत समाधान केवळ संत संगतीतच मिळते, बाकी कुठेही नाही. हे तू समजून घे. संत सज्जनांची संगत म्हणजेच परमेश्वराची संगत, ती तुला कुठल्याही ज्ञानाच्या वाटेवर मिळणार नाही. आपल्याला आत्मज्ञान होणे आवश्यक आहे आणि त्याच दिव्य क्षणी लक्षात येते की परमेश्वरी रूप संतांपाशीच केवळ आहे, आणखी कुठेही नाही. श्लोक 154. संपूर्ण माया पंचमहाभूतांनी वेष्टित.
संपूर्ण माया पंचमहाभूतांनी वेष्टित. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे. खुणे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीयेसी संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो. श्लोक 154. शेवटी वेदांत म्हणजे तरी काय, तर परब्रह्म सत्य आहे आणि जग हे मिथ्या आहे हे सांगून परमेश्वराच्या सच्चिदानंद रूपाची जाणीव करून देणारे एक अलौकिक शास्त्र, त्या ईश्वरी स्वरूपाचे निरूपण करणारे उपनिषद आहे. वेद आणि उपनिषदांनी परब्रह्माची खूण सांगितलेली आहे. त्याचे विवरण करणारा संत सज्जन मात्र आयुष्यात यावा लागतो. वेद आणि उपनिषद नुसती वाचणं वेगळे आणि त्यातला गूढार्थ समजावून सांगणारा आणि तसे जगणारा वेदांती वेगळा. या वेदांमध्ये आयुष्य जगण्याची परमेश्वरी अस्तित्वाची महावाक्य दडलेली आहेत. महावाक्य म्हणजे ऋग्वेदातील प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वातले अहम ब्रह्मास्मी, सामवेदातले तत्वमसी आणि अथर्व वेदातले अयमात्मा ब्रह्म. या 4 महावाक्यांचा अर्थ वाचून कधीच कळणार नाही, तर त्यासाठी ती महावाक्य जगलेला संत पुरुष सहवासात यावा लागतो. शिवाय तत्वज्ञानाच्या कितीही महावाटा समजून घेतल्या तरी त्या महावाटांवरून वाटचाल करायची असेल तर संत दीप हातात लागतो. ही संपूर्ण माया पंचमहाभूतांनी वेष्टित आहे हे ज्ञानसुद्धा केवळ संतच देऊ शकतात. केवळ ज्ञानी माणूस हे सांगू शकेल, परंतु ज्ञानाच्या पलीकडे अनुभव उभा असतो. ज्ञान आणि अनुभव हे फक्त संत संगतीतच अनुभवायला मिळतात. म्हणून समर्थ या मनाच्या श्लोकातून सतत संत संगतीचं महत्त्व वारंवार सांगत आहेत. प्रस्तुत श्लोकातून त्यांनी हाच विचार मांडला आहे की 4 वेदांतील ती महावाक्ये, तत्वज्ञान आणि पंचमहाभूतांचा दृश्य पसारा संतांच्या तोंडून ऐकलात तरच समजेल. केवळ प्रवचनकारांच्या तोंडून ऐकले तर काही कळणार नाही. द्वितीयेची चंद्रकोर पाहायची असेल तर आपण झाडाच्या फांदीचा आधार घेऊन दाखवतो आणि एकदा का ती चंद्रकोर दिसली की फांदी सोडून देतो आणि चंद्र अनुभवू लागतो. तसे हे सारे तत्वज्ञान ऐकल्यावर शिल्लक राहतो तो संत सहवास हे महत्त्वाचे. श्लोक 155. कमळ हे दृष्टीसुख तर त्या खालचा चिखल हे वास्तव. दिसेना जनी तेची शोधूनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. करी घेऊ जाता कदा आढळेना, जनी सर्व कोंदाटले ते कळेना. श्लोक 155. माणसांना डोळे असतात. त्या डोळ्यांनी तो सभोवतालचा परिसर पाहतो. त्यामुळे त्याला दृश्य आकार दिसतात, रंगांची जाणीव होते, निसर्ग पाहायला मिळतो, नातेसंबंधातली माणसं दिसतात आणि त्या माणसांपाशी त्याचं चित्त हरवतं आणि मग ते परब्रह्म नावाचं जे सत्य आहे त्याचा शोध घ्यायला तो नेमकेपणाने विसरून जातो. पाहत असलेल्या कमळापेक्षा कमळाखालचा चिखल त्याला खूप वेळेला प्यारा होतो, कारण कमळ हे दृष्टीसुख आहे आणि त्याखालचा चिखल म्हणजे डोळ्याने पाहणे आहे. थोडक्यात केवळ डोळे असून भागत नाही, तर ज्ञानदृष्टी आत्मसात करून घ्यावी लागते. आपण पाहत असलेल्या विश्वाच्या आकारात माया साठलेली आहे याचे ज्ञान माणसाला शेवटचा श्वास घेईपर्यंत कधी जाणवतच नाही. पंचमहाभूतांनी वेढलेली ही दुनिया सत्य नसून निराकारात लपलेला परमेश्वर हेच सत्य आहे हे जाणून घ्यायला हवे. हे तो कधी लक्षात घेत नाही आणि इथे त्याच्या आयुष्याची शोकांतिका दडलेली असते. समर्थ प्रस्तुत श्लोकातून हाच विचार सांगत आहेत. ते म्हणतात की या मिथ्या जगात जीव गुंतवू नकोस. जे स्थूल नजरेला दिसत नाही, जे या विश्वात सूक्ष्म स्वरूपात दडलेले आहे त्याचा तू शोध घे. एकदा का या विश्वाची रचना तुला समजली, या परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव झाली, एकदा का ते परब्रह्म
तुला तुझ्या दृष्टीने अनुभवता आले की तुझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. या आकाशापलीकडे एक निराकार अवकाश वास्तव्य करून आहे. त्या अनंताचा शोध घे. मग तुझ्या लक्षात येईल की परमेश्वर सर्वत्र भरून आहे. हे संपूर्ण विश्व तो व्यापून आहे. हे एकदा का कळले की बा माझ्या मना, तुझ्या आनंदाला पारावार राहणार नाही. श्लोक 156. ईश्वरी स्वरूप वास्तविक तर्काच्या पलीकडले. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहावेना. श्लोक 156. लौकिकाचे ज्ञान आणि अलौकिकाचे ज्ञान यामध्ये काहीसा फरक आहे. आपण सभोवताली वावरत असताना कुठल्या तरी दृश्य माध्यमांना सतत स्वीकारत काळाच्या चौकटीत वावरत राहतो. परंतु या काळाच्या चौकटीपलीकडे एक वेगळे विश्व आहे. आपण पाहतो ते आकाश आणि आपण पाहू शकत नाही. आपल्या तर्काच्या पलीकडे जे वास्तव आहे ते अवकाश. आकाशाच्या पलीकडे अवकाशाची पोकळी आहे. आकाश ही सुद्धा एक पोकळी आहे हे पहिल्यांदा जाणून घ्यायचे. आणि मग या आकाशाच्या पलीकडे अवकाशाची पोकळी आहे हे केवळ तर्काने जाणून घ्यायचे आहे. आकाशातला परमेश्वर आणि निराकारातला परमेश्वर या संकल्पनासुद्धा ज्ञानमार्गाने अनुभवायच्या असतात. जे तर्काच्या पलीकडे उभे आहे ते तर्काने कसे जाणून घेणार, म्हणजेच आपल्या ज्ञानाला सुद्धा सीमा आहेत हे लक्षात येते. परमेश्वरी स्वरूप हे वास्तविक तर्काच्या पलीकडे उभे आहे. निराकारापलीकडे परमेश्वरी संकल्पना मांडणारे समर्थ आपल्याला प्रस्तुत श्लोकातून समजून घ्यायचे आहे. जेव्हा ज्ञानदेव म्हणतात, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तेव्हा हा सगुण निर्गुणाचा खेळ किती अवघड आहे हे लक्षात येते. प्रस्तुत श्लोकातून समर्थ सांगत आहेत की मी परमेश्वराला जाणले, या परब्रह्माला मी पाहिले आहे. असे शरीर माध्यमातून जेव्हा माणूस बोलायला लागतो तेव्हा तो एक पढत मूर्ख आहे हे कुशाल समजावे. जी गोष्ट अतर्काच्या काठाने प्रवास करते आहे ती तुम्ही तर्काच्या काठावर कशी काय घट्ट पकडून ठेवणार. मीपणाच्या भावनेतून परमेश्वर कधीच भेटणार नाही आणि परमेश्वर जर अनुभवला तर मीपणाची भावनाच शिल्लक राहणार नाही, कारण परमेश्वराव्यतिरिक्त आपल्याला अस्तित्व नाही हे तेव्हाच लक्षात येते. श्लोक 157. शास्त्रकारांचा व्यर्थ वितंडवाद. बहुशास्त्र धुंडाळीता वाढ आहे, जया निश्चय एक तोही न साहे, मती भांडती शास्त्रबोधे विरोधे, गती खुंटली ज्ञानबोधे प्रबोधे. श्लोक 157. ज्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो तो कदापिही म्हणत नाही की मी तो अनुभव घेतला, कारण तो मग त्या अनुभवापासून विलग होऊ शकत नाही. तो त्याचा अद्वैत आनंद असतो. परंतु समाजात काही असे शास्त्री पंडित असतात की ते शास्त्राचा आधार घेत अनेक शास्त्र ग्रंथ पालथे घालीत वितंडवाद घालतात. ज्या वादातून परब्रह्म साकार होऊ शकत नाही ते सर्व वाद वास्तविक पाहता वांझ ठरतात. परंतु वादापासून ही माणसं सुटत नाही. ज्याला वितंडवाद म्हणतात तो वितंडवाद ही शास्त्री मंडळी आवर्जून घालत बसतात. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की जे देखील याची सवे दृष्टा हे अगवे, एक वाट कालवे सामरस्ये. ज्ञानेश्वरी 13:936. ब्रह्माची गाठ पडली तर पहिली गोष्ट काय घडत असेल तर ती ही की अहंकार नष्ट होतो. एकदा का अहंकार नष्ट झाला की मग मीची भाषा संपते. परंतु काहींची ही मीची भाषा संपत नाही, कारण
कोरडे ज्ञान संपादन करून त्यावर वाद घालत ते आपल्या आयुष्याचा बराच कालखंड फुकट घालवतात. रामदास स्वामी म्हणतात की नाना शास्त्रे धांडोळीता, आयुष्य पुरेना सर्वथा, अंतरी संशयाची वेथा, वाढोची लागे. दासबोध 8:1-2. अनेक शास्त्रे धुंडाळली असता एक गोष्ट लक्षात येते की ही शास्त्र ग्रंथांची संख्या अमाप आहे. हे सर्व वाचणे कठीण आहे आणि प्रत्येक ग्रंथकर्त्याचा अहंकारही वेगळा आहे. ही मंडळी वाद घालण्यासाठी सभेमध्ये उभी राहतात आणि आग्रहाने एकमेकांच्या विरोधात बोलतात. निष्पन्न काहीही निघत नाही. म्हणून समर्थ प्रस्तुत श्लोकात म्हणतात की या शास्त्री पंडितांच्या प्रचंड संख्येत एखाद्यालाच परब्रह्माचा प्रकाश दिसतो आणि तो मात्र हे सारे ग्रंथ दूर ठेवून क्षणातः परब्रह्माशी एकरूप होऊन जातो. श्लोक 158. परब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेदांत वाक्य विचित्रे, स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडू न पाहे. श्लोक 158. सर्व शास्त्री पंडितांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. परब्रह्माचे स्वरूप उलगडण्यासाठी आपले सर्व ज्ञान त्यातून प्रकट केले. वेदशास्त्रे, पुराणे, उपनिषदे, षड दर्शने, स्मृती असे अनेक वेदांती ग्रंथ शतकानुशतके आपले ज्ञान प्रकट करीत आले. परब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व ग्रंथांचा जरी अभ्यास केला तरी परब्रह्माची खूण बुद्धीला सापडेल का? आपण अक्षरांवरून नजर फिरवू. काही अक्षरे, त्यातला आशय आपल्याला कदाचित कळेलही, परंतु परब्रह्म हे काही वेगळेच आहे याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. एखाद्याने जरी ठरवले की या संपूर्ण भक्तिभारल्या ज्ञानमयी जीवनात आपण हे सर्व ग्रंथ वाचून काढू, कदाचित ते कार्य तो पूर्णसुद्धा करील. ते सर्व वाचल्यावर त्याला शब्दार्थांचे ज्ञान होईल, परंतु चिदवस्तू या सर्वाहून अलग आहे हे त्याला जर कळले नाही तर या सगळ्या वाचनाचा उपयोग काय? कदाचित आपल्या वाणी सामर्थ्याने तो शास्त्री पंडित वाचलेल्या सर्व ग्रंथांचा धांडोळा चांगल्या आणि प्रभावी शब्दात घेईल सुद्धा, परंतु परमेश्वराचे दर्शन तो स्वतः घेऊ शकेल का किंवा तुम्हाला देऊ शकेल का? समर्थ म्हणतात की सर्वात ज्ञानी आणि बोलका शेषनाग तो सुद्धा परमेश्वर दर्शनाच्या अनुभव ज्ञानात मुका राहिला. तो एक शब्द बोलला नाही. शेषाला प्रत्यक्ष भगवान विष्णूचा सहवास होता, परंतु तो परमेश्वर वर्णनाच्या बाबतीत मौनात शिरला. तर या ग्रंथांची काय ताकद आहे? आणि हे सर्व ग्रंथ ज्याने वाचले त्याला तरी कुठे ती ताकद आहे? परब्रह्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ती काही शब्दांच्या माध्यमातून प्रकट करण्याची गोष्ट नाही, हे समर्थ वारंवार सांगतात. समर्थ श्लोकाच्या शेवटी एक संदेश देतात की बा माझ्या मना, स्वतःचा अहंकार दूर कर, अभिमान दूर कर आणि मीपणाच्या भावनेतून परमेश्वराला पाहण्यापेक्षा परम भक्तीच्या पायरीवर आरूढ होऊन अद्वैती अनुभवाने तो परमेश्वर जाणून घे आणि शांत रहा. श्लोक 159. अहंकारी ज्ञानी माणसासाठी परब्रह्म क्षितिजा समान दूर. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. श्लोक 159. माणसाचा सर्वात मोठा शत्रू कोण असेल तर मनात सतत
नागाच्या फण्यासारखा डोलत राहणारा अहंकार, या अहंकारामुळेच कित्येक शूरवीर कोसळून खाली पडले. महाभारतातल्या दुर्योधनाच्या अहंकाराची जात वेगळी आणि रामायणातल्या वाली आणि रावणाच्या अहंकाराची जात वेगळी. शेवटी कालकूट विष म्हणजे काय ते जाणून घ्यायचे असेल तर मग अहंकाराने ग्रासलेल्या नरपुंगवांना भेटा. त्यांचं कोसळणं मग पाहायला मिळेल. आजसुद्धा अहंकाराने काळीनिळी पडलेली माणसं पाहायला मिळतात. समर्थांना तर अशी अहंकारी माणसं बघून त्यांची कीव यायची. या अहंकारामुळे काय होते हे समर्थ प्रस्तुत श्लोकातून सांगत आहेत. समर्थ म्हणतात की तुम्ही जेवायला बसता, सुग्रास जेवण चालू असतं. तुम्हाला जेवताना एक आनंद मिळतो. समाधानाची ढेकर द्यायला क्षण जवळ येतो आणि अचानक होते काय की जेवणाच्या एका घासाबरोबर माशी पोटात जाते आणि खाल्लेल्या अन्नाचं विष होतं. ते ओकून पडतं. संपूर्ण सुग्रास जेवण पोटात राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आता सांगा त्या सुग्रास भोजनाचा उपयोग काय? त्या भोजनातली रुची तर संपून गेली. समर्थ पुढे म्हणतात, ज्ञानी माणसाच्या ज्ञानभांडारात नम्रतेने प्रवेश करायच्या ऐवजी जर अहंकाराची माशी शिरली तर होते काय की पोटातले सुग्रास अन्न जसं पोटात टिकत नाही तसं या अहंकाराच्या माशीचे होते. म्हणजे काय की परब्रह्माचे दर्शन घ्यायची तीव्र इच्छा असते, सद्वस्तूचा शोध घ्यावासा वाटतो, परंतु या ज्ञानोत्तर भक्ती मार्गावरून प्रवास करताना अहंकाराचं विष पोटात उतरायला लागतं आणि एकदा का मी कुणी विशेष ज्ञानी आहे ही ठिसूळ भावना मनात बाळगायला सुरुवात केली की परब्रह्म क्षितिजासारखे दूर जायला लागते. याचा एक अर्थ असा की जोपर्यंत अहंकाराचं राज्य मनावर असतं तोपर्यंत आत्मज्ञानाचा प्रकाश पडत नाही. आपण अंधारात वावरत राहतो. म्हणून समर्थ म्हणतात की अहंकाराचा वारा कदापिही अंगावरून जाऊ देऊ नका. बहुत कष्ट करून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा तो नाश करतो. बहुत कष्ट करून प्राप्त केलेल्या ज्ञानाचा तो नाश करतो. श्लोक 160. वादाचा जन्म अहंकारातून होतो. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकवू पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तुझपाशी. श्लोक 160. समर्थ वारंवार अहंकाराविषयी आपले विचार मनाच्या गाभ्याला सांगत आहेत की अहंकाराचा वणवा एकदा का शरीरात पेटला तर तो अहंकाराचा वणवा संपूर्ण शरीर पेचिराग केल्याशिवाय राहणार नाही. हा विचार ते आपल्या मनाला समजावून सांगत आहेत. एक विषाचा थेंब सगळ्या अमृताच्या साठ्याला नष्ट करून टाकतो. एक नासका आंबा संपूर्ण आंब्याची अळी नाश करू शकतो. एक पेटती काडी संपूर्ण गवताची गंजी भस्मसात करू शकते. अहंकार हेच काम करतो. म्हणून या तप्त सर्वनाशी अहंकारापासून दूर राहा असं समर्थ वारंवार सांगत आहेत. अहंकार एकदा का मानवी मनातून नष्ट झाला की जन्ममरणाच्या फेऱ्यातून जीवाची सुटका होते. विवेकाच्या काठाने प्रवास केला तरच परमेश्वरी दर्शनाची शक्यता असते. आणि विवेक कधी प्राप्त होतो तर अहंकार संपूर्ण नष्ट झाला की कोमल विवेकाचा सुंदर सूर सापडतो. समर्थांनी दासबोधात 8व्या शतकातल्या 7व्या समासात म्हटले आहे की जीवपणे एकदेसी, अहंकारे जन्मसोसी, विवेक पाहता प्राणियांसी जन्म कैचा. दासबोध 8.7.56. समर्थ प्रस्तुत श्लोकातून आपल्या मनाला एक गोष्ट वारंवार सांगत आहेत की बा माझ्या मना, कुणाशीही वाद खेळू नकोस. त्यातून केवळ मनाला त्रास होणारा खेदच निर्माण होईल. वादाचा जन्म तर अहंकारातून होतो. जर वाद खेदकारी आहे
तर अहंकाराचा तू त्याग कर. कारण या अहंकारातून तऱ्हेतऱ्हेचे वाद तर निर्माण होतातच, परंतु त्यातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. वादविवादातून निष्पन्न काहीच निघत नाही. केवळ दोन माणसांच्या या सर्व बक्षी वादविवादातून दोघांच्या मनात कायमच्या वस्तीला आलेल्या अहंकाराची नाहक टक्कर होते आणि त्या टक्करीत दोघेही नष्ट होतात. म्हणून समर्थ म्हणतात की, बा माझ्या मना, जोपर्यंत अहंकाराच्या विषसागरात तू राहतो आहेस, तोपर्यंत दुसऱ्याला निदान शहाणपण तरी शिकवू नकोस. तेवढा तरी विवेक ठेव, कारण तुझा अहंकार दुसऱ्याला काय शिकवणार. श्लोक 161. दुःखाचं हरण हे सुखाचं मूळ. अहंता गुणे सर्वही दुःख होते. मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे. अहंता तुची शोधून पाहे. अंतर्यामी होणारं सुख काय किंवा जीवाला व्यापून राहणारं दुःख काय, त्याचा शोध घेतला तरच त्या सुखदुःखाचं मूळ सापडतं. त्यासाठी मनाची तशी धारणा असावी लागते. मनाने जर शोध घेतला तर त्याला शोध लागतो होणाऱ्या असीम सुखाचा किंवा विश्वविराट दुःखाचा. पुन्हा आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की, मनाच्या पातळीवरची सुखदुःख आणि शरीर पातळीवरची सुखदुःख यात मूलतः फरक आहे. शरीराला किंवा इंद्रियांना मिळणारं सुख हे जसे तात्कालिक असते, तशीच शारीरिक व दुःखाची गोष्ट आहे. परंतु मानसिक पातळीवर तसं सुख किंवा दुःख असं काही नसतंच. हे तेव्हा कळतं जेव्हा तुम्ही ईश्वरी शक्तीशी एकरूप होता. समर्थांनी दुःखाचं मूळ नेमके कुठे आहे हे प्रस्तुत श्लोकात सांगितले आहे. समर्थ म्हणतात की, हा जो अतिजहाल विषासमान अहंकार आपल्या मनात आणि वृत्तीत दडून आहे, तो आपल्या मानसिक पातळीवरच्या दुःखाचं मूळ आहे. या अहंकारामुळे आपल्या स्वतःविषयी, स्वतःच्या ज्ञानाविषयी एक जबरदस्त गैरसमज होतो आणि या गैरसमजातून अंतर्यामी दडून बसलेले दुःख बाहेर पडते. वास्तविक अंतर्यामी कुठलेही दुःख नसतेच, परंतु अहंकारामुळे वादविवाद निर्माण होतात. त्याचा मनाला एक त्रास होत असतो. वादविवादामुळं रक्त तापतं, वृत्ती हिंस्त्र होतात, ज्ञानाचा पराभव होतो की काय अशी भीती दाटून येते आणि दुःख ओठात येते. ही अहंकाराची माशी दुःख ओठाशी आणते. त्यामुळे होते काय की, अहंकारातून उत्पन्न होणारं ज्ञान कुणीही ऐकत नाही की मनावर घेत नाही. त्याचा आणखी एक त्रास सुरू होतो. म्हणून समर्थ म्हणतात की, अवघे मन आणि शरीर व्यापून असणारा हा अहंकार प्रथम नष्ट करा, तरच आपोआप सुख मिळेल. दुःखाचं हरण हे सुखाचं मूळ कारण आहे. म्हणून समर्थ म्हणतात की, बा माझ्या मना, तुझ्या दुःखाचं कारण तूच शोधून काढ, म्हणजे तो अहंकार नष्ट होईल आणि तो नष्ट झाला की केवळ सुखच सुख अनुभवशील. श्लोक 162. अनिती व भ्रष्टाचाराचा शेवट ढासात. अहंता गुणे नीती सांडी विवेकी. अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. परी अंतरी सर्व साक्ष येते. प्रमाणांतरे बुद्धी सांडूनी जाते. श्लोक 162. समाजातला भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात माजला की नीतीने वागणारी माणसं सुद्धा चळायला लागतात. भ्रष्टाचाराची कीड सर्व समाजाला पोखरून टाकते आणि जी थोडी सज्जन माणसं शिल्लक राहतात त्यांच्या
सत असत विचारांचा भोवरा गरागरा फिरायला लागतो. त्या भोवऱ्याला असा काही वेग येतो की तो अनितीच्या दिशेने जरी फिरू लागला तरी मग चटकन कळत नाही की हा नीतिमान माणूस अनितीच्या मार्गाने गेलाच कसा. कारण तो विचार करण्यासाठी जी सदसद बुद्धी लागते ती सुद्धा समाजात औषधाला शिल्लक राहत नाही. अधिक नीतिमान माणूस अनितीच्या मार्गाने वागायला लागला, त्याला खूप प्रसिद्धी मिळायला लागली की त्याचंही टाळकं फिरायला लागतं आणि भ्रष्टाचारी समाजाला आपल्या कळपात नीतिमान माणूस आला की अधिक आनंद होतो. हे सारे खरे असले तरी माणसाजवळ एक मन नावाची वस्तू असते. त्याचं भान असणं अधिक अगत्याचं असतं. त्याची जाणीव एकदा का सुटली की मग सर्वत्र अंधारच कोंडाटून येणार. समर्थ या संदर्भात आपला विचार फार प्रखरपणे प्रस्तुत श्लोकातून मांडत आहेत. समर्थ म्हणतात की नीती अनितीचे पूर्ण भान असलेला माणूस जर अहंकाराने पेटला तर त्याचा विवेक पहिल्यांदा गळून पडतो. लौकिक सृष्टीत तो नीतिमान माणूस एवढा बलाढ्य असतो की तो अनितीच्या मार्गाने अहंकाराला सोबत घेऊन चालायला लागतो. तेव्हा सर्वसाधारण माणूस त्याची स्तुतीच करतो, कारण त्याची मान्यता सभोवती दाटून आलेली असते. या अनितीच्या मार्गाने जाऊन तो कितीही डामडौलाने वागला तरी त्याचं अंतर्मन बंड करून उठतं. त्याला कळतं की जे काही चाललं आहे ते काही खरं नाही, पण अहंकारामुळे मनातले सत्विचार तो दाबून टाकतो आणि अनितीच्या आणि भ्रष्टाचाराच्या मार्गाने चालायला लागतो आणि आपल्या रासाला मरणमिठी मारतो. श्लोक 163. अज्ञानामुळे माणसाला स्वहित कळत नाही. देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. श्लोक 163. देह आणि आत्मा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. पंचमहाभूतांनी हा देह घडवला. तो दृश्य पातळीवर अनुभवता येतो, परंतु आत्मा दृश्य पातळीवर पाहता येत नाही. तो देहांतर्गत आत्मा शुद्ध स्वरूपात वावरत असतो. त्याला आदी आणि अंत दोन्ही नाही. त्या आत्म्याचा प्रवास अखंड चालूच असतो. तो फक्त देहाची वस्त्र बदलत राहतो इतकेच. म्हणजेच पंचमहाभूतांनी बनलेला हा देह जो आहे तो केवळ दृश्य आहे. म्हणून त्याच्यावर का प्रेम करीत राहायचं? देहाशी आपला जीव गुंतवून ठेवण्यात माणसाला काय आनंद मिळतो हे समर्थासारख्या संतांना कळत नाही. जे शरीर मर्त्य आहे त्या शरीराशी निगडीत होणारा आनंद सुद्धा मर्त्य आहे हे माणसांना कळत कसं नाही असे सारखे समर्थांना वाटत राहते. म्हणून प्रस्तुत श्लोकातून देह, त्या देहाशी निगडीत मर्त्य आनंद आणि आत्मा आणि त्या आत्म्याच्या चिरंतन प्रवासाचा शोध घेता मिळणारा अलौकिक आनंद या दोन आनंदांविषयी ते बोलत आहेत. समर्थ म्हणतात की अहंकाराचा विचार मनात ग्रासून राहिला की देहाचे महत्त्व वाढू लागते. मनात जो केवळ अज्ञानाचा अंधार दाटून आलेला असतो त्या अज्ञानामुळे माणूस मी देह आहे या कल्पनेला मिठी मारतो आणि त्यामुळे त्याला स्वतःचे हित कळत नाही. कारण एकदा या देहावर प्रेम बसले की आत्म्याचा प्रवास खंडित होतो. त्याचे एक महत्त्वाचे कारण इतकेच आहे की देहालाच माणूस अज्ञानामुळे आत्मा असे समजू लागतो. हे सारे जर खरोखरच समजून घ्यायचे असेल तर संत संगत धरावी, तरच देहाचा अहंकार सरेल आणि शुद्ध आत्म्याची निश्चितपणे ओळख होईल.